So let's say friends, from this lecture we are starting the section number 98. Before going to 98, I hope compensation त्यानंतर इन्क्रीमेंट कॉन्ट्रीब्युशन आणि नेट पेएबल अमाउंट हे तुम्हाला प्रॉपर माहीत आहे ना की विसरले? क्लिअर? यावरच आजचं लेक्चर आणि आज आपल्याला कोणत्याही परिस्थितीत TPS संपवायचं आहे. सो सेक्शन नंबर 98 काय सांगतो? सेक्शन नंबर 98 आहे कॉम्पेन्सेशनशी रिलेटेड, बरोबर आहे, ज्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ इन्क्रीमेंटशी रिलेटेड. सो इन्क्रीमेंट काढताना आपण ज्या वेळेला इन्क्रीमेंट काढतो त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की इन्क्रीमेंट आपण कोणत्या पद्धतीत काढलं होतं किंवा इन्क्रीमेंट हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये काढलं होतं. जर का तुम्हाला आठवत असेल तर लक्षात घ्या, दिस इज द इन्क्रीमेंट. ओके, हे होतं इन्क्रीमेंट. म्हणजेच काय, इन्क्रीमेंट ज्या वेळेला काढल्या गेलं तर आपण फायनल म्हणजे फायनल प्लॉट व्हॅल्यू मायनस सेमी फायनल प्लॉट व्हॅल्यू घेतली होती. पण ज्या वेळेला टोटल इन्क्रीमेंट आपण एका स्टेपने पुढे गेलो होतो लक्षात राहण्यासाठी किंवा तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे यासाठी. बट ॲक्च्युली होतंय काय की इन्क्रीमेंट म्हणजेच काय केलं जातं की द मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड अज्युमिंग द स्कीम इज कम्प्लिटेड. म्हणजेच काय, ज्या दिवशी डिक्लेरेशन झालं असेल रिगार्डिंग द स्कीम त्या दिवशीची मार्केट व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल प्लॉट लक्षात ठेवायचं. कोणासोबत? ओरिजिनल प्लॉटच्या संदर्भात. आणि त्याच दिवशी ज्या वेळेला आपली स्कीम कंप्लीट होईल असं अज्युम केलं जातं. ओके, आणि मार्केट व्हॅल्यू ऑफ फायनल प्लॉट, ओरिजिनल प्लॉट आणि फायनल प्लॉट. क्लिअर? आणि फायनल प्लॉट म्हणजे काय? विथ रेफरन्स टू द डेव्हलपमेंट. ओके, याला रेग्युलराइज केलं असेल, याला प्रॉपर रिकॉन्स्टिट्यूट केलं असेल विथ रिस्पेक्ट टू डेव्हलपमेंट. मग या सर्व प्रोसेसमध्ये फायनल प्लॉटची जी काही व्हॅल्यू असेल मायनस ओरिजिनल प्लॉटची जी काही व्हॅल्यू मिळेल यामधनं इन्क्रीमेंट फाइंड आउट केलं जातं. काय केलं जातं? इन्क्रीमेंट फाइंड आउट केलं जातं. सो डिफरन्स A and B. So A means what? Market value of the land assuming the scheme is completed. This is the imaginary future value, what it would be the worth if all improvements are done, minus the market value of the land without any scheme considered the original value. या दोघांचाही डिफरन्स अज्युम करून जी व्हॅल्यू मिळते त्याला इन्क्रीमेंट म्हणतात. त्याला काय म्हटलं जाईल? इन्क्रीमेंट. आता ओरिजिनल व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे की ऍक्च्युली मला या लँडवर ओरिजिनल व्हॅल्यू किती मिळायला पाहिजे. क्लिअर? एखाद्या लँडवर मला ओरिजिनल व्हॅल्यू किती मिळायला पाहिजे. मानून चला, सपोज टू बी मला त्या ओरिजिनल लँडची व्हॅल्यू 10 लाख रुपीज मिळणार होती. ओके, ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू 10 लाख रुपीज मिळणार होती आणि फायनलवर मला 15 लाख रुपीज मिळणार आहे. फायनल प्लॉट व्हॅल्यू 15 लाख आहे. इट मीन्स दॅट 5 लाख रुपीज काय झालं रे? इन्क्रीमेंट झालं. 5 लाख रुपीज काय झालं? हे इन्क्रीमेंट झालं. म्हणजेच ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू जी असेल ही विदाउट रेफरन्स टू द डेव्हलपमेंट आहे. त्यावेळेला ॲट द टाइम ऑफ डिक्लेरेशन ऑफ टाउन प्लॅनिंग स्कीम त्यावेळेला जी काही मार्केट व्हॅल्यू असेल ती अज्युम केली जाते. सिमिलरली टाउन प्लॅनिंग स्कीमचा जो काही अप्रॉक्सिमेट पिरियड आहे त्यानुसार एक इमॅजिनरी इयर गॅप पकडून एक व्हॅल्यू अज्युम केली जाते विथ रिस्पेक्ट टू डेव्हलपमेंट आणि त्याचा जो डिफरन्स असेल तो असेल मित्रांनो आपल्याकडे इन्क्रीमेंट. क्लिअर? कॅल्क्युलेशन ऑफ इन्क्रीमेंट. आणि हे कसं अज्युम केलं जातं किंवा कसं याचं कॅल्क्युलेशन आपण ऑलरेडी सगळ्यात सुरुवातीच्या लेक्चरमध्ये केलेलं होतं. चला, 98 क्लिअर आहे का? सांगा पटकन. 98 क्लिअर आहे का? ठीक आहे, ठेवून देते. चला, क्लिअर? ओके. नाव नेक्स्ट 99 इज द व्हेरी इम्पॉर्टंट. कारण 99 मधनं याआधी पण एक क्वेश्चन बघण्यात आला आणि कदाचित या पेपरमध्ये सुद्धा
एक क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. हो, मी तेच सांगितलंय की आपण काय केलं होतं, स्टेप वाईज तुम्हाला समजवण्यासाठी मी करून दिलं होतं. बट ऍक्च्युली हे अशी प्रोसिजर करत बसेल का, सेमीफायनल झाला वगैरे असं नाही करत तिथे. हे तुम्हाला मी करून दाखवलं होतं की बाबा कसं असते. लक्षात घ्या, सेमीफायनल प्लॉट व्हॅल्यू हे काय ऍक्च्युली सेमीफायनल प्लॉट व्हॅल्यू नसते. ऍक्च्युअल मध्ये टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये सेमीफायनल कुठे शब्दच नाही आला. अख्ख्या टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये सेमीफायनल कुठे आला का, नाही आला. हे मी तयार केला होता. हे कॅल्क्युलेशन्स आहे, कुठेच नाही आहे स्कीम मध्ये, ऍक्ट मध्ये कुठेच नाही आहे. हे कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही. क्लिअर. हे मी तयार केलेल्या कंडिशन्स आहे किंवा हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे म्हणून ह्या डेफिनेशन सुद्धा मी तयार केलेल्या आहे किंवा ह्या व्हॅल्यू पण. आता मी जर डायरेक्ट तुम्हाला म्हटलं असतं की डायरेक्ट ओरिजिनल वरून इथे फायनल वर आणलं असतं तर तुम्हाला मोस्ट ऑफ द लोकांना समजलंच नसतं. म्हणून मग काय की मी स्टेप बाय स्टेप घेऊन आलो तुम्हाला. सेमीफायनल व्हॅल्यू असं काहीच नाही आहे, इट इज अ इमॅजिनरी पार्ट. क्लिअर. चलो 99. चला 99 इम्पॉर्टंट आहे. जसं मी सांगितलंय की 100% चान्सेस आहे एक क्वेश्चन विचारण्याचे किंवा येऊ शकतो. प्रॉपर समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. तुम्हालाही माहिती आहे की बघा, प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करतं, ऍडव्हान्स पोझिशन घेतं कशासाठी, तर पब्लिक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी और पब्लिक जे काही कंडिशन्स असतील ते पूर्ण करण्यासाठी. या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी जे काही डेव्हलपमेंट टाउन प्लॅनिंग स्कीमच्या अंतर्गत करत असते, म्हणजेच काय, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर सच ॲज अ रोड, ड्रेनेज, गार्डन, स्ट्रीट लाईट, व्हॉट एव्हर इट मे बी, स्टॉर्म वॉटर रिक्वायरमेंट और रेन वॉटर हार्वेस्टिंग अँड व्हॉट नॉट, हे सगळं करण्यासाठी प्लॅनिंग ऑथॉरिटीला पैशाची गरज आहे. बरोबर आहे. आता प्लॅनिंग ऑथॉरिटी जो काही स्टेट गव्हर्नमेंटकडनं फंड अलाउड होतो किंवा रोड, रस्ते किंवा ज्या काही स्कीम अंतर्गत फंड घेतात, हा तर पैसा पूर्ण युटिलाइज केल्यापेक्षा प्लॅनिंग ऑथॉरिटी काय करतं, लोकांकडनं किंवा ते काही लँड ओनर्स तिथे आहे त्यांच्याकडनं काही कॉन्ट्रीब्युशन घेत असतं. काय घेते, काही कॉन्ट्रीब्युशन लोकांकडनं घेते. कोण, टाउन प्लॅनिंग स्कीमच्या अंतर्गत प्लॅनिंग ऑथॉरिटी. आता हे कॉन्ट्रीब्युशन कसं घेतलं जाईल, लोकांना काय देणगी मागायची आहे का, बिलकुल नाही, देणगी वगैरे काय मागायचं नाही. काय केलं जातं, इथे काही कॉन्ट्रीब्युशन जे आहे हे टाकलं जात असतं. आता तुम्हाला माहित आहे एखादा लँड ओनर एखाद्या पर्टिक्युलर ओरिजिनल प्लॉटवर किती व्हॅल्यू मिळवणार, मानून चला 10 लाख रुपये. बरोबर आहे. हे कॉन्ट्रीब्युशन कसं घेतलं जातं आणि कोण घेतं आणि का बरं घेतलं जातं. ओके, कशासाठी घेतलं जातं की टाउन प्लॅनिंग स्कीमला त्यातनं पैसा कमवायचा आहे का, बिलकुल नाही. टाउन प्लॅनिंग स्कीमला तिथे नंबर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे. त्या सर्व प्रक्रियेसाठी, त्या सर्व प्रोसेससाठी टाउन प्लॅनिंग स्कीमला पैसा लागणार आहे. मग तो पैसा लोकांच्या कॉन्ट्रीब्युशन मधनं जमा केला जातो. आता कसं काय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहित आहे की माझा ओरिजिनल प्लॉट मला 10 लाख रुपये मिळणार होते ओरिजिनल प्लॉट मधनं. जर का मी ओरिजिनल प्लॉट विकला असता माझा तर 10 लाख मिळाले असते. पण आता फायनल प्लॉट ज्या वेळेला तयार झाला त्यावेळेला तो 15 लाख रुपयाचा चालला फायनल प्लॉट. म्हणजे मला इथे 5 लाख रुपये प्रॉफिट झालं, इन्क्रीमेंट झालं. डिरेक्टली सांगतोय 5 लाख रुपये इन्क्रीमेंट झालं. या 5 लाख मध्ये जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी जर का तुम्हाला काही शेअर मागत असेल, कॉन्ट्रीब्युशन मागत असेल, जर का तुम्हाला काही देणगी इन द फॉर्म ऑफ कॉन्ट्रीब्युशन मागत असेल तर तुम्हाला ते देणं भाग आहे. आणि कोणी किती द्यायला पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा आर्बिट्रेटरकडे आहे. आता यामध्ये बघा प्रोसेस काय होते. प्रत्येक लँड ओनरला ज्याला फायनल स्कीम किंवा फायनल स्कीम मध्ये प्लॉट अवेलेबल झाला आहे त्याला कॉन्ट्रीब्युशन पे करणं कंपल्सरी आहे. कॉन्ट्रीब्युशन कॅल्क्युलेट जे केलं जातं ते त्याच्या इन्क्रीज झालेल्या लँड व्हॅल्यूच्या बेसिसवर केलं जातं. इट इज कॉल्ड ॲज द इन्क्रीमेंट. त्यालाच आपण काय म्हणतो, इन्क्रीमेंट. ही काय आहे माझ्यासाठी, दिस इज द इन्क्रीमेंट. बरोबर ना. या इन्क्रीमेंटच्या बेसिसवर हे जे 5 लाख रुपये इन्क्रीमेंट झालं, या इन्क्रीमेंटच्या बेसिसवर काय केलं जातं मित्रांनो, कॉन्ट्रीब्युशन ठरवल्या जात असतं. आर्बिट्रेटर एस्टिमेट द इन्क्रीमेंट and calculate the each owner's share of contribution in proportion to how much their plot value has increased.
हे काम कोणाचं आहे? आर्बिट्रेटरचं आहे. आर्बिट्रेटर त्या पर्टिक्युलर केसमध्ये इन्क्रीमेंट डिटरमाइन करेल आणि कोणी किती द्यायला पाहिजे हे ठरवल्याचे. आता तुम्ही म्हणाल की सर सारखंच दिलं तर काय बिघडते? असं नाही. ज्याला मोक्याच्या ठिकाणी प्लॉट मिळाला, ज्याला फ्रंटवर मिळाला, ऑब्व्हियसली तुम्हालाही माहित आहे की कोणत्याही लेआउटमध्ये जर का सुरुवातीचे प्लॉट घ्यायचे म्हटलं तर आपण काय करतो? 100 रुपयाने जास्त घेतो. मागे गेलं तर 100 रुपये कमी, अजून मागे 100 कमी. एक्झाम्पल सांगतो या. सो या केसमध्ये म्हणजेच काय, त्या मागच्याच इन्क्रीमेंट फ्रंटपेक्षा कमीच असणार आहे. त्यामुळे त्यांचं पण इथे नुकसान नको व्हायला, या बेसिसवर आर्बिट्रेटर विल एस्टिमेट द कॉन्ट्रीब्युशन ऑफ ईच ओनर अँड इन्क्रीमेंट ऑफ ईच प्लॉट. प्रत्येक प्लॉटचं इन्क्रीमेंट किती आलं किंवा व्हॅल्यू किती इन्क्रीज झाली आणि त्या पर्टिक्युलर केसमध्ये कॉन्ट्रीब्युशन किती द्यायला पाहिजे. क्लिअर? आता होतंय काय, कॉन्ट्रीब्युशनची काही लिमिट पण ठरवल्या जाऊ शकते किंवा कॉन्ट्रीब्युशन देताना एक लिमिट फिक्स केली जाते. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे हा. ओके, सो त्याच्यासाठी जी लिमिट ठरवली जाते, लँड ओनरला जवळपास ओके 50% जवळपास त्यांना अप टू द 50% पकडून चला, अप टू द 50% त्यांना कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे मानून चला, फॉर एन एक्झाम्पल, इफ युअर लँड इन्क्रीमेंट अप टू बाय द 10 लाख रुपीज, द मोस्ट ऑफ यू आर आस्क्ड टू पे द 5 लाख रुपीज. ओके, तर त्यावर तुम्हाला इन्क्रीमेंट व्हॅल्यू आहे 10 लाख रुपये. दिस इज द इन्क्रीमेंट व्हॅल्यू आणि या इन्क्रीमेंट व्हॅल्यूच्या बेसिसवर त्याचा हाफ 50% अप टू द 50%, अप टू 50% त्याला तुम्हाला द्यायला लावेल. म्हणजे अप टू 5 लाख रुपीज पर्यंत तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. ओके, आता यामध्ये काय होतं की जर का कॉस्ट ऑफ टोटल स्कीम जर का जास्त जात असेल, जर का कॉस्ट ऑफ स्कीम जर का जास्त जात असेल, तर त्याही केसमध्ये तुम्हाला 50%पेक्षा जास्त तुमच्या इन्क्रीमेंटच्या, बरं, तुमच्या इन्क्रीमेंटच्या 50%पेक्षा जास्त कॉस्ट तुमच्याकडनं वसूल केल्या जात नाही. म्हणजे मॅक्झिमम लिमिट जर का विचारली तर 50% आहे, मिनिमम लिमिट अप टू 50% आहे. बघा, दोन्ही गोष्टीचा अर्थ एकच आहे, पण थोड्या कंडिशन. नॉर्मल स्कीम आहे, 50%पर्यंत घेऊ शकतात, काही काही वेळेला 40 घेईल, 45 घेईल, डिपेंड अपॉन द कॉस्ट ऑफ स्कीम. बट इन दॅट केस जर का कॉस्ट ऑफ स्कीम खूप जास्त जात असेल तरीही 50%पेक्षा जास्त जाऊ शकणार नाही. ओके, सो मिनिमम कॉन्ट्रीब्युशन फॉर इच लँड ओनर्स विल बी द हाफ ऑफ देअर ओन इन्क्रीमेंट. म्हणजे जास्तीत जास्त 50%, कमीत कमी अप टू 50% एवढं कॉन्ट्रीब्युशन लिमिट टाकलं आहे. आता होतंय काय, या कॉन्ट्रीब्युशन लिमिट मधनं काही जणांना काढून सुद्धा टाकल्या गेलाय. आता ज्यांचे प्लॉट्स, आता माझा एक प्लॉट्स होता आणि हा प्लॉट्स इथे माझा एक प्लॉट आहे आणि अख्खाच्या अख्खा प्लॉट माझा त्या पब्लिक रिझर्व प्रॉपर्टीज मध्ये जात असेल, म्हणजे तिथे टाउन प्लॅनिंग स्कीमच्या अंतर्गत पार्क येत असेल, गार्डन येत असेल, स्कूल येत असेल, हॉस्पिटल येत असेल किंवा रिक्रिएशनल एरिया येत असेल, या सर्व गोष्टीसाठी जर काय येत असेल तर त्या केसमध्ये या प्लॉटवर येणाऱ्या इन्क्रीमेंटच्या संदर्भात, कारण हा प्लॉट पूर्ण प्लॅनिंग ऑथॉरिटीला जाणार आहे. हे जी लँड आहे, जिथे काही प्रपोजल रिझर्व केलेला आहे, काही रिझर्व स्पेस म्हणून ठेवली आहे पब्लिक यूजसाठी, पब्लिक पर्पजेससाठी, त्या पर्टिक्युलर प्लॉटवर कॉन्ट्रीब्युशन चार्ज केलं जात नाही. क्लिअर? पण जर का पार्शियल पब्लिक बेनिफिट मिळत असतील, म्हणजे जसं की जर का विचार केलं की माझा एखादा प्लॉट होता आणि त्या प्लॉटचा वापर बस स्टँड, लार्ज रोड, म्हणजे जो मेन ॲसेस आहे, ही टाउन प्लॅनिंग स्कीम असेल आणि इथे दुसरी एखादी म्हणजे राहणारे लोक असतील, ओके, तर आणि हा प्लॉट माझा चाललाय, तर जर का बाकी जनरल लोक सुद्धा, म्हणजे आउटसाइडर जे की स्कीम मधले नाही आहे पण तेही त्या पर्टिक्युलर लँडचा यूज करत आहे आणि सच ॲज लाईक द बस स्टँडसाठी आहे, फायर स्टेशनसाठी असू शकतो किंवा लार्ज रोड असेल, अशासाठी जर का तो प्लॉट्स रिझर्व केला गेला असेल तर त्याचं पार्शियल बेनिफिट्स, म्हणजेच काय, पार्शियल कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला द्यावं लागेल त्या केसमध्ये. क्लिअर?
सो या संपूर्ण केसमध्ये द अमाऊंट विल बी बेस्ड ऑन हाऊ मच द बेनिफिट्स गोज टू द जनरल पब्लिक. आता होतंय काय बघा, मानून चला ही टाउन प्लॅनिंग स्कीम आहे, एक्झाम्पल म्हणून सांगतोय, ही टाउन प्लॅनिंग स्कीम आहे. इथे काय झालं, इथे एक बस स्टँड तयार केलाय आणि हा माझा प्लॉट होता. ओके, आय एम द ओनर. आता या टाउन प्लॅनिंग स्कीमचा वापर कोण करत आहे? इकडे जे काही असेल, इकडे जे कोणी एखादी स्कीम मधली असेल किंवा जो कोणता एखादा एरिया असेल, हे पण लोक या बस स्टँडचा वापर करत आहे आणि टाउन प्लॅनिंग स्कीम वाले पण वापर करत आहे. तर इकडले लोक किती वापर करतायत त्याच्या बेसिसवर त्याचं पार्शियल कॉन्ट्रीब्युशन ठरवलं जातं. क्लिअर? त्या बेसिसवर याचं पार्शियल कॉन्ट्रीब्युशन ठरवलं जातं. ओके, त्यानंतर नेक्स्ट अँड लास्ट, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर पेइंग? द ओनर ऑफ फायनल प्लॉट. जो कोणी ओनर असेल फायनल प्लॉटचा, म्हणजे ज्याच्या नावावर प्रिलिमिनरी स्कीमनुसार तो प्लॉट अलॉट केला आणि त्याला त्याच्या ओरिजिनल प्लॉटच्या व्हॅल्यूनुसार फायनल प्लॉटवर किती व्हॅल्यू येणार आहे त्या बेसिसवर कॉन्ट्रीब्युशन ठरवलं जाईल आणि तो फायनल प्लॉटचा ओनर ते कॉन्ट्रीब्युशन पे करेल. क्लिअर? बघा, अंडरस्टँड साठी एक्झाम्पल टाकलंय. जर का युअर लँड व्हॅल्यू बिफोर द स्कीम 10 लाख होती, ओके, आफ्टर द स्कीम म्हणजे कंप्लीट झाली आहे असं समजा, म्हणजे 18 लाख झाली. 18 लाख म्हणजे फायनल प्लॉट व्हॅल्यू आहे आणि ही ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू आहे. म्हणजेच इन्क्रीमेंट किती आलं रे? या केसमध्ये इन्क्रीमेंट आलं 8 लाख रुपीज. ओके, सॉरी 8 लाख रुपीज. क्लिअर? आता 8 लाख रुपयामधला मॅक्झिमम इन्क्रीमेंट म्हणजेच काय 50%. मला किती मागू शकतात? 4 लाख रुपीज, त्यापेक्षा जास्त नाही. ओके, जर का त्या केसमध्ये बघा, या केसमध्ये जर का 4 लाख रुपये कमी आणि जास्त अप टू द 4 लाख और मॅक्झिमम 4 लाख मी पे करणार. जर का माझ्या प्लॉटवर जर का प्लॉट इज कन्वर्टेड इन टू द प्ले ग्राउंड ओनली फॉर द सोसायटी रेसिडेंट, फक्त त्या टाउन प्लॅनिंग स्कीमच्या अंतर्गत येत असेल, तर त्या केसमध्ये मला कोणत्याही पद्धतीचे कॉन्ट्रीब्युशन पे करायची गरज नाही. पण इफ इट इज पार्क यूज बाय बोथ सोसायटी अँड आउटसाइडर, जर का ते आउटसाइडर सुद्धा यूज करत असतील, तर त्या केसमध्ये देन द पे पार्ट ऑफ द कॉस्ट बेस्ड ऑन हाऊ मच आउटसाइडर बेनिफिट्स. आउटसाइडरला किती बेनिफिट जाते त्या जागेचं तेवढं तुम्हाला पे करावं लागेल. आता या केसमध्ये ही तर जागा सर आमच्या कामाची येत नाही, तरी पण का बरं पे करावं लागेल? कारण या बेसिसवर जो काही आउटसाइडरसाठी किंवा जनरल पब्लिकसाठी जो काही एरिया जाणार आहे त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला कॉम्पेन्सेशन पे केलं जातं. ओके, किंवा तुम्हाला त्याच्या बदल्यात FSI TDR जो कोणी असेल तो मिळतो, म्हणून त्याच्यावर तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन मागितल्या जात असतं. क्लिअर आहे? 99 क्लिअर आहे का सांगा? खूप प्रॉपर सांगितलं. आय होप काही इश्यू तर नसायला पाहिजे. तर ओनरची लँड जर बस स्टँड मध्ये जात असेल तर त्याचा लॉस झाला ना? ऑब्व्हियसली लॉस झाला, पण त्यांना फायनल प्लॉट दुसरीकडे मिळेल ना, त्याचा ओरिजिनल प्लॉट गेलाच. काही केसेसमध्ये प्लॉट पण मिळत नाही बरं, त्या बदल्यात तुम्हाला तशी भरपाई दिली जाते, कॉम्पेन्सेशन पे केलं जातं इफ यू आर ॲग्री. पैसे घ्यायला तयार नसेल तर नाही, दुसरा ऑप्शनच नाहीये. स्कीममध्ये त्याला मोस्ट ऑफ द टाइम स्कीममध्ये त्याला जागा दिलीच जाते, प्लॉट दिलाच जातो. काही पर्सेंटेज पर्यंत का वापर होईना, पुढे पण तो क्लॉज आहे एक, आपण बघणार आहोत तो क्लॉज पण, की जर का ओरिजिनल प्लॉटची व्हॅल्यूची खूप जास्त होती फायनल प्लॉटपेक्षा, त्या केसमध्ये जो काही डिफरन्स असेल तो त्याला करून ॲडजस्ट करून दिला जातो. क्लिअर? बघा पुन्हा एकदा सांगतोय की सपोज प्रॉपर व्यवस्थित लक्ष घ्या.
जर का कॉन्ट्रीब्युशनच्या केसमध्ये प्लॅनिंग ऑथॉरिटी भरपूर सारे कामं करायचे आहेत, डेव्हलपमेंट करायचं आहे, काही स्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर बिल्टअप करायचं आहे, त्यासाठी जो पैसा लागतो तो ऑब्व्हियसली काही तर ते वापरतात, पण बाकी पैसा तुमच्याकडनं सुद्धा काढला जातो इन द फॉर्म ऑफ कॉन्ट्रीब्युशन. मग कॉन्ट्रीब्युशन कसं काढलं जातं की जो काही ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू आणि फायनल प्लॉट व्हॅल्यूचा जो काही डिफरन्स येत असेल त्यामध्ये मॅक्झिमम 50% आणि मिनिमम अप टू द 50% ही एवढ्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन ते तुमच्याकडे टाकू शकतात डिपेंड अपॉन द कॉस्ट ऑफ स्कीम. त्यावर तुमचं जर काही कॉन्ट्रीब्युशन ते घेतलं जाईल त्या बेसिसवर इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं जातं. आता यामध्ये दुसरी गोष्ट काय, जर का एखाद्याची ओरिजिनल लाट म्हणजे पूर्ण जो काही एरिया असेल किंवा माझं 10 एकर असेल, 10 एकर कुठेतरी रिझर्वेशनमध्ये गेलं तर मला कोणत्याही पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन त्या जमिनीच्या बेसिसवर द्यायची गरज पडत नाही. क्लिअर. नेक्स्ट, पण जर का एखादा अशी जागा मी ती रिझर्व जात आहे की जिथे त्या टाउन प्लॅनिंग स्कीम मधले जर का लोक तर रेसिडेंट तर तो वापरतच आहे, पण बाहेरचे जनरल लोक पण तो जर का एरिया वापरत असेल, जसं की बस स्टँड आहे, बस स्टँड तर आता बाहेरचे लोक पण वापरेल आणि टाउन प्लॅनिंग स्कीम मधले पण वापरेल, त्या केसमध्ये बाहेरचे लोक किती वापरतात किंवा त्याचा यूज किती करतात तशा पद्धतीने पार्शियल बेसिसवर कॉन्ट्रीब्युशन ठरवलं जातं. अँड दिस इज द कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द कॉस्ट ऑफ स्कीम. क्लिअर. चलो 100 section number 100. Certain amount to be added or deducted from the contribution leviable from the person. काही अमाउंट जी आहे certain amount to be added or deducted from the contribution leviable from the person. आता तुम्हाला आठवत असेल बघा, तुम्हाला जर का आठवत असेल 2 मिनिटं, आपण सेक्शन आधी सुरुवातीला काही व्हॅल्यू ऍड केली होती, काही व्हॅल्यू डिडक्ट केली होती. मी काय बोललो होतो की बघा म्हणजे इथे काय झालं होतं की कॉम्पेन्सेशन काही केसमध्ये जे कॉम्पेन्सेशन आहे ते प्लॅनिंग ऑथॉरिटी ओनरला देणार, ओनर प्लॅनिंग ऑथॉरिटीला देणार, बरोबर. आणि इथे कॉन्ट्रीब्युशन जे आहे किंवा इन्क्रीमेंट आहे ते प्लॅनिंग इथे ओनरच देणार, ओनर प्लॅनिंग ऑथॉरिटीला देणार. ओके, प्लॅनिंग ऑथॉरिटीला देणार. मग या केसमध्ये जर का बघितलं की नेट पेएबल ज्या वेळेला काढलं त्यावेळेला आपण काय केलं की बाबा बघ, म्हणजे मी तुला आधी 10 रुपये देणार, ओके, मी तुला देणार, मग तू काय कर, मला 5 रुपये परत कर. त्यापेक्षा सरळ सरळ मीच तुला 5 रुपये देतो, विषय संपव, तू मला 10 देईल, मी तुला 5 देईल परत. हे नाटकं न करता आपण काय करू, डायरेक्ट फायनल ऍड किंवा डिडक्ट करू आणि त्यानुसार करू. किंवा मग मी तुला कॉम्पेन्सेशनचे 10 रुपये देणे आहे, नंतर अजून 5 रुपये नंतर देणे आहे, त्यापेक्षा टोटल 15 रुपये घे ना. लक्षात येत आहे का तुम्हाला, हे समजलंय का सांगा. किंवा हे आपण बघितलेलं पण आहे, काही नवीन नाही आहे. प्लीज. क्लिअर. आता यामध्ये काय सांगितलंय, 100 मध्ये काय सांगितलंय बघा, 100 मध्ये काय सांगितलंय, हा फंडा लक्षात ठेवायचा. Certain amount to be added or deducted from the contribution leviable from the person. Certain amount to be added, ऍड करायचं किंवा डिडक्ट करायचं कुठनं, कॉन्ट्रीब्युशन मधनं. कॉन्ट्रीब्युशन असं बरेचदा होतं बघा, बरेचदा होतं की टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये ओरिजिनल प्लॉट जेवढा होता आणि त्याच्या बदल्यात जो मिळायला पाहिजे होता तो मिळालाच नाही. ओके, त्याचं थोडं नुकसान झालं, कोणाला तरी जास्त भेटलं, एखाद्याचं कमी भेटत असेल, एखाद्याला जास्त मिळत असेल, एखाद्याला समोर मिळत असेल, एखाद्याला मागे मिळत असेल. डिफरंट पॉइंट वाईज, लोकेशन वाईज, एरिया वाईज प्लॉट, फायनल प्लॉट डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात. या केसमध्ये इन अ टाउन प्लॅनिंग स्कीम द ओरिजिनल लँड प्लॉट्स मे बी रिकॉन्स्टिट्यूटेड, मीनिंग दे आर रिशेप्ड, रिसाइज और रिलिक्विडेट टू फिट द न्यू इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, पार्क, ड्रेनेज etc. सो लँड ओनर माइट लॉस अ बिट ऑफ लँड, थोडीफार लँड तो कदाचित नुकसान होऊ शकते त्याचं, किंवा गेन अ बेटर शेप्ड और अ बेटर लोकेशन प्लॉट, किंवा होऊ शकते चांगल्या लोकेशनला आणि जास्त प्लॉट भेटू शकते कदाचित, और एंड अप विथ द प्लॉट ऑफ अ डिफरंट व्हॅल्यू अदर दॅन बिफोर, आधीपेक्षा काहीतरी वेगळीच व्हॅल्यू आहे. या केसमध्ये मग त्याचा फायनान्शियल म्हणजे इथे ऑब्व्हियसली थोडं लँड कमी झाली तर नुकसान होणार आहे, एखाद्याला जास्त भेटली फायदा होणार आहे, एखाद्याला मागे भेटली त्याची व्हॅल्यू कमी होणार, पुढे भेटली त्याची व्हॅल्यू वाढणार. या सर्व केसमध्ये काय होऊ शकतं, दिस सेक्शन डील्स विथ हाऊ टू हँडल द फायनान्शियल डिफरन्स
कॉज बाय दॅट. यामुळे जो काही फायनान्शियल डिफरन्स तयार होतो तो कसा काय ऍडजस्ट केला जात असतो. सिंपल आहे. काय केलं जातं, व्हॅल्यू कम्पेअर केल्या जातात. त्याचा ओरिजिनल प्लॉट म्हणजे वर्क प्लस बिल्डिंग जी काही असेल त्यात जर का असेल ती ॲट द टाइम ऑफ स्कीम डिक्लरेशन विदाउट कन्सिडरिंग द फ्युचर स्कीम इम्प्रूव्हमेंट. त्याचं ओरिजिनल प्लॉट जो आहे ज्यामध्ये जर काही वर्क असेल, काही बिल्डिंग असेल, काही काम झालेलं असेल तर ते सगळं पकडू. आणि याची फायनल कॉस्ट किंवा फायनल प्लॉटची कॉस्ट काय विथ बिल्डिंग वर्क्स also at the time of declaration but only with the value change due to the boundary changes. फक्त काही बाउंड्री चेंजेस झाल्या त्यामुळे त्याला किती मिळू शकतो. आणि हा डिफरन्स जो काढला जातो तो पर्टिक्युलर तुमच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट केला जाऊ शकतो जस्ट टू बॅलन्स द फायनान्शियल इश्यू. फक्त काय जो काही फायनान्शियल डिफरन्स आहे तो बॅलन्स करण्यासाठी या सर्व गोष्टी केल्या जातात. नाहीतर असं होईल टाउन प्लॅनिंग स्कीम केली, माझं 100 एकर गेलं, माझं नुकसान झालं, त्याचं 10 एकर गेलं, त्याचा फायदा झाला. असं नको व्हायला. सगळ्यांना त्या पद्धतीने सारखा न्याय भेटायला पाहिजे. अशा पद्धतीने ह्या व्हॅल्यू कम्पेअर केल्या जातात. मग यामध्ये काय काही ऍडजस्टमेंट कॉन्ट्रीब्युशन मध्ये केलं जातं. बघा कसं, इफ द फायनल प्लॉट व्हॅल्यू इज मोर एक्सेस, म्हणजे फायनल प्लॉट व्हॅल्यू मोर एक्सेस आहे, म्हणजे होती 10 येणार होती 5. म्हणजे बघा माझं सपोज मी एक्झाम्पल म्हणून सांगतोय बरं, 5 एकर जमीन जाणार होती टीपीएस मध्ये, एक्झाम्पल आहे. याची ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू असणार होती 10 लाख रुपये. याची फायनल प्लॉट व्हॅल्यू असणार होती 15 लाख रुपये, बरोबर. पण मला जो फायनल प्लॉट मिळाला या 5 एकरच्या बेसिसवर या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या होत्या. कोणाच्या बेसिसवर? 5 एकरच्या. पण मला ज्या वेळेला फायनल प्लॉट मिळत असेल त्या वेळेला जर का ती व्हॅल्यू 16 लाख जर का मला मिळणार असेल तर मला काय झालं, फायनल प्लॉट व्हॅल्यू इज मोर, द एक्सेस इज ऍडेड. भेटणार 15 होती पण झाली 16, म्हणजे 1 लाख जास्त भेटलाय. त्यांच्या पर्टिक्युलर कंडिशन नुसार किती भेटला? 1 लाख जास्त भेटला. तो 1 लाख माझा आहे का ऍक्च्युअल मध्ये? आन्सर मी. मला किती पाहिजे होते फायनल प्लॉट नुसार? 15, मिळाले किती? 16. जो 1 लाख जास्त मिळाला तो खरं तर माझा आहे का? नाही. मग अशा केसमध्ये तो 1 लाख डिडक्ट करतात. काय करतात? डिडक्ट करतात. ओके. और दूसरा ऑप्शन, और फाइनल प्लॉट वैल्यू इज लेस द शॉर्टफॉल इज डिडक्टेड फ्रॉम द व्हॉट दे हॅव टू पे. म्हणजेच काय, जर का फायनल प्लॉट व्हॅल्यू कमी असेल तर त्या केसमध्ये जो काही शॉर्टफॉल होतो ती व्हॅल्यू तिथे ऍड केली जातात आणि अशा पद्धतीने कॉन्ट्रीब्युशन ऍडजस्ट केलं जात असतं. ओके, लक्षात आलं? क्लिअर आहे? या केसमध्ये अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स काय असतात बघा. यामध्ये दुसऱ्या केसमध्ये जर का तो व्यक्ती कॅश घ्यायला तयार नाही की बाबा मला कॅश नकोय. ओके, इफ युअर फायनल प्लॉट इज स्मॉलर and its value is less than the original, instead of getting money deducted from your contribution, you can request to receive FSI, floor space index, right to build more than the same land, or TDR, transferable development rights, right to build the extra floor area elsewhere or sell it. The planning authority or arbitrator may approve this in place of cash reduction. जर का त्या केसमध्ये तो व्यक्ती कॅश साठी रेडी नसेल तर मग त्याला FSI किंवा TDRच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा अशा पद्धतीने दिलं जातं, पण त्यासाठी त्याची तयारी असायला पाहिजे. क्लिअर? TDR घेतले आणि दुसऱ्याला जर का विकले तरीही चालेल, म्हणजे अर्थ शेवटी तोच आला. मग अशा केसमध्ये तुम्हाला ते कॉन्ट्रीब्युशन ऍडजस्ट करून दिल्या जातं. क्लिअर? एक्झाम्पल बघून घ्या. ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू विथ हाऊस 50 लाख रुपये होती माझी. ओके, ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू विथ बिल्डिंग प्लस बिल्डिंग वगैरे. फायनल प्लॉट व्हॅल्यू झाली 45. ओके, सो युअर फायनल प्लॉट इज वर्थ 5 लाख रुपीज लेस. 50 होती ओरिजिनल, मला भेटली 5च, म्हणजे सॉरी 45 लाख रुपीज.
याच्या अपोजिट आहे, याच्या अपोजिट 5 एकरवर मी काय केलं, ओरिजिनल प्लॉट व्हॅल्यू माझी 10 लाख आहे, पण मला फायनल प्लॉट व्हॅल्यू मला भेटली 9 लाख रुपये. म्हणजेच किती, 10 तरी भेटायला पाहिजे होते, 1 तर 1 लाख रुपयाचं तशा पद्धतीने मला कॉम्पेन्सेशन दिलं जातं. तर कसं, 45 रुपीज. सो फायनल प्लॉट इज वर्थ ऑफ 5 लाख रुपीज असणं गरजेचं होतं. सो यू हॅव 2 ऑप्शन्स, that 5 lakh is deducted from your contribution, so you pay less. म्हणजे जे काही कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला द्यायचं होतं ते 5 लाख रुपये तुमचे डायरेक्ट कमी करून देतील, बरोबर आहे ना. जे काही कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला द्यावं लागेल त्यामधनं 5 लाख रुपये तुमचे कमी करून देतील. अदरवाइज यू रिक्वेस्ट अँड रिसीव अ FSI और TDR इक्वल टू दॅट 5 लाख रुपीज. एकतर 5 लाखाच्या ऐवजी तुम्हाला FSI किंवा TDR घेता येईल त्या पर्टिक्युलर अॅन्युअल स्टेटमेंट रेट नुसार. क्लिअर. चला सांगा, सेक्शन नंबर 100 क्लिअर आहे का. ओके चलो, सिंपल आहे बरं, हे खूप सिंपल आहे. आता 101 काय सांगतो, 101 काय सांगतो बघा. ट्रान्सफर ऑफ राईट फ्रॉम ओरिजिनल टू रिकॉन्स्टिट्यूट प्लॉट और एक्सटिंक्शन ऑफ अ सच अ राईट. बघा काय होतंय, बघा काय होते. आता झालंय काय की जर का ओरिजिनल प्लॉट मध्ये बघा ही टाउन प्लॅनिंग स्कीम झाली आणि इथे माझा ओरिजिनल प्लॉट होता. ओके, इथे माझा ओरिजिनल प्लॉट होता. या ओरिजिनल प्लॉट मध्ये माझी इथे एक जुनी बिल्डिंग आहे. ओके, ही माझी जुनी बिल्डिंग आहे. ओके, ठीक आहे, मी मालक आहे याचा आणि ही बिल्डिंग माझ्या नावावर आहे. झालंय काय, जर का ओरिजिनल प्लॉट मध्ये स्कीम इम्प्लिमेंट करतात, सॉरी हा ओरिजिनल प्लॉट नुसार ओरिजिनल प्लॉटचा मालक मी आहे, इथे कुठेतरी एखादी बिल्डिंग आहे आणि झालंय काय, ज्या वेळेला याला फायनल स्कीम इम्प्लिमेंट करायची असेल, जर का हा प्लॉट ॲज इट इज राहत असेल किंवा हा प्लॉट जर का त्या म्हणजे रिझर्वेशन मध्ये येत नसतील किंवा ही जी बिल्डिंग आहे ही अशीच राहत असेल, तर माझे राईट्स प्लॅनिंग ऑथॉरिटी फायनल मध्ये मलाच देऊ शकतात. त्या केसमध्ये जे राईट्स आहे ते माझे मला देता येऊ शकते किंवा तशामध्ये कॉन्फ्लिक्ट्स कमी करण्यासाठी माझे राईट्स मलाच देता येईल असं आर्बिट्रेटर ठरवू शकतो. बघा काय म्हणतं, इन अ टाउन प्लॅनिंग स्कीम इज मेड द ओरिजिनल प्लॉट आर रिशेप रिकॉन्स्टिट्यूट इनटू फायनल प्लॉट. सम पीपल मे हॅव लीगल राईट्स ऑन द ओरिजिनल प्लॉट, ओनरशिप, लीज, इजमेंट, मॉर्गेज. ओके, आता याच्या संदर्भात बघू. What happens to those rights when the original land change? काय होतं बघा, काय होते. पहिली कंडिशन अशी होती मित्रांनो, the rights that can be transferred, जर का आर्बिट्रेटरला वाटत असेल की ओरिजिनल प्लॉट म्हणजे अनुप जो मालक होता, ही लँड कोणत्याही पद्धतीच्या पब्लिक सर्व्हिसेस किंवा रिझर्वेशन मध्ये येणार नाही, तर त्या केसमध्ये माझे राईट्स माझ्याच नावावर देऊ शकतात. राइट्स दॅट कॅन बी ट्रान्सफर्ड, ते राइट्स ट्रान्सफर करू शकतात. एक्झाम्पल काय, इफ समवन हॅड अ 10-year लीज ऑन अ शॉप. बघा, किंवा हे घर आहे किंवा एक शॉप आहे म्हणून चला. इफ समवन हॅड अ 10-year लीज ऑन अ शॉप and the final plot also has the similar shop space, the lease may be moved over. जर का ते शॉप तसंच राहणार आहे फायनल स्कीम मध्ये, चेंज होणार नाही किंवा तशा पद्धतीने काहीच फरक पडणार नाही स्कीम मध्ये किंवा त्या पर्टिक्युलर प्लॉटच्या संदर्भात, तर ते जे काही कंडिशन असेल किंवा जे काही काय म्हणू शकतो मी त्याला, राइट्स असेल ते ॲज इट इज ठेवले जातात, चेंज करत नाही. ओके, नेक्स्ट, राइट्स दॅट कॅन नॉट बी ट्रान्सफर्ड. राइट्स दॅट कॅन नॉट बी ट्रान्सफर, कोणत्या केसमध्ये राइट्स ट्रान्सफर होऊ शकत नाही. आता याच केसमध्ये इथे
शॉप आहे, पण इथे काय येणार आहे, इथे ओपन स्पेस येणार आहे. इथे काय येणार, ओपन स्पेस येणार असेल. म्हणजेच काय, फायनल टाउन प्लॅनिंग स्कीम इम्प्लिमेंट करताना या ठिकाणी जर का ओपन स्पेस येणार, पार्क येणार असेल, जे काय असेल पब्लिक पर्पजेससाठी रिझर्व केलेला जर एरिया असेल, तर मग तुमचं लीज असो, मॉर्गेज असो किंवा कोणत्याही पद्धतीचं ॲग्रीमेंट असो, ते कुठेही कॅरी ऑन केलं जाणार नाही किंवा तशा पद्धतीचे राईट्स पुढे दिल्या जात नाही. The arbitrator decide that transferring the right will disturb the scheme, example not compatible with the new land, then the right will be cancelled or extinguished. If the original plot had a private road easement but the new plan makes it the public garden, that rights might be extinguished. त्या केसमध्ये ते राइट्स संपवले जातात. स्पेशल रूल फॉर ॲग्रिकल्चर पर्पजेस आहे किंवा ॲग्रिकल्चर लीज साठी आहे. बघा काय सांगतोय, प्रॉपर व्यवस्थित बघा. इफ अन ॲग्रिकल्चर लीज, समवन लिजिंग अ फार्मलँड, काही म्हणजे शेत जर का लीजवर किंवा ते घेतात ना, त्या केसमध्ये जर का घेत असेल, कॅन नॉट बी ट्रान्सफर्ड टू द न्यू प्लॉट अनलेस ऑल पार्टीज इन्व्हॉल्व ॲग्री. दिस इन्क्लूड द लँड ओनर, टेनंट, फार्मर, एनीवन एल्स. बघा, you had a 5-year lease on the land used for a warehouse, original plot. बघा, एखाद्या व्यक्तीची जर का 5 वर्षाची लीज आहे आणि त्याने जर का त्या 5 वर्षाच्या लीजच्या संदर्भात तिथे वेअरहाऊसचा तो यूज करतोय, पण जर का त्या केसमध्ये आफ्टर द प्लॅनिंग द लँड बिकम अ पार्ट ऑफ रेसिडेन्शियल एरिया, फायनल प्लॉट मध्ये the arbitrator sees that warehouse lease doesn't fit into the residential area, so lease cannot be transferred किंवा the rights is extinguished. त्या केसमध्ये लीज ट्रान्सफर केली जाऊ शकत नाही किंवा राइट्स जे आहे ते संपवले जातात. इफ इट वॉज अन ॲग्रिकल्चर लीज, जर का ते ॲग्रिकल्चर लीज आहे, इट कॅन ओनली बी ट्रान्सफर इफ बोथ लँड ओनर अँड द टेनंट्स ॲग्री. पण या केसमध्ये जर का तो रेसिडेन्शियल मध्ये येत असेल आणि दोन्ही पार्टी म्हणजे जो टेनंट्स आहे, जो लीज घेतोय तोही ॲग्री आहे आणि जो ओनर आहे तोही ॲग्री असेल, तरच तशा पद्धतीची लीज ट्रान्सफर केली जाऊ शकते. क्लियर? चला, 101 क्लियर आहे का? यस ऑर नो?